नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जालना जिल्ह्यातील बारागाव गटा अंतर्गत मानेगाव खालसा येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना। जालना जिल्ह्यातील बारागाव गटा अंतर्गत मानेगाव खालसा येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। दिनांक 29 जुलै रोजी मानेगाव खालसा येथे आनंद बुद्ध विहारामध्ये 4 फुटाची बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली। शताब्दी बुद्ध विहार, रेंज हिल्स पुणे व रामचंद्र नारायण आचलकर यांच्या विशेष प्रयत्नातून थायलंड येथून बुद्ध रूपाची मूर्ती आनंद बुद्ध विहार येथे आणण्यात आली। या बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना भंते रेवत, भंते पटिसेन, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, सौभाग्यवती कमलाताई चव्हाण, रामचंद्र आचलकर, पुण्याचे राजेंद्र पोटभरे यांच्या हस्ते करण्यात आले। आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ होत असल्याने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पठणास सुरुवात करण्यात आले। भंते पटिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भीमराव अचलखांब हे ग्रंथाचे वाचन करणार आहेत। या कार्यक्रमाचे नियोजन गजानन अचलखांब, प्रशांत अचलखांब, सिद्धार्थ अचलखांब, दुर्योधन अचलखांब, बाजीराव अचलखांब यांनी केले आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल लहाने, अभिजित अचलखांब, किशोर अचलखांब, महेंद्र अचलखांब, शरद अचलखांब, प्रदीप अचलखांब आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत अचलखांब यांनी केले, तर आभार पुंजाराम अचलखांब यांनी मानले। या कार्यक्रमास बारागाव गटातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, जालना। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।